हॅलो गाईज, तर मी आलेले आहे माझ्या जाऊबाईकडे म्हणजेच राजेशीताईंकडे. ताईवरती नाही आहेत तर बघू ताई कुठे आहेत. ताई क्लिनिंग चालू होती का? अच्छा. पाणी पडतात ना उन्हाळ्यात. तर ही आहे ताईंची मिनी बाग. एवढं छान छोटंच घर आहेत आमचे, पण ताईंनी खूप छान सजवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, एवढ्या छोट्या जागेमध्ये ताईंनी किती सारे झाडं लावलेले आहेत. वा, हे तर बघा, ते कमळासाठी हे ताईंनी स्वतः हाताने बनवलेलं आहे. आणि हे बघ, इथे एक कळी आलेली आहे. दाखवा. आता 2-3 दिवसामध्ये छान कमळ उमलेलं आता ते. वाव. 3-4 कलरचे कमळ आहेत माझ्याकडे इकडे. अच्छा. पिंक आहे, व्हाईट, येलो कलरचं आहे. आता ते कोणत्या कलरचं? म्हणजे पिंक, व्हाईट आणि येलो. येलो 3 कलरचे कमळ आहेत. 3 कलरचे आहेत, वेगळे वेगळे प्लांट त्याच्यामध्ये. वाव. आता ते कोणत्या कलरचं आहे ते उमलल्यानंतर समजेल आपल्याला ना. हे बघ, हे- हे बघ किती सुंदर झाड आहे. याला पानच नाहीये. वाव, म्हणजे येतच नाही का त्याला पानं? नाही, झाडच तसं आहे ते. गाईज, ताईंना झाडांची एवढी माहिती आहे, एवढी आवड आहे. मला तर एकाही झाडाचं नाव माहीत नाही आहे. तर बघू आपण ताईंकडे कोणते कोणते झाडं आहेत. हे कोणतं आहे? कोणतं झाड आहे पण हे? त्याला काय फुलं येतात का? काहीच नाही येत, फक्त हे असंच वाटतं. हो. किती तरी मोठं पण किती छान दिसत आहे ते. होती ते. दिसती का किती सुंदर? आणि मी फक्त एवढी स्टिक आणली होती. हा. त्या स्टिकचं एवढं सुंदर झालेलं आहे हे. अच्छा. आणि हे हे आहे काय? ॲडेनियम. वाव. म्हणजे बोन्साय म्हटलं तरी चालेल याला. हे अच्छा. नॅचरलीच बोन्साय सारखं असतं हे झाड. अच्छा. खूप नाजूक असतं, पण मग खूप सुंदर असतं. माझं आणि माझ्या मिस्टरांचं दोघांचं सगळ्यात आवडतं झाड आहे हे. हे बघ, फुलांचा कलर किती सुंदर आहे, शेड सुंदर आहे. ते आणि ते समोरचं ते पण तेच ते आहे का? पण तेच आहे, पण त्याच्या फुलाच्या शेपमध्ये तुला फरक दिसेल. हा. जात वेगळी आहे त्यातच. अच्छा. कलर पण वेगळा आहे ना थोडा? कलर पण शेडिंग वेगळी आहे थोडीशी. आणि हे मागचं हे व्हाईट? ते व्हाईट पण ॲडेनियमच आहे. दाखवा ना. ते आता नवीन आणले आम्ही, त्याला प्लांट करायचं बाकी आणखी. ॲडेनियमच आहे ते पण. हे पण ॲडेनियम आहे. याचंही फुल वेगळ्या कलरचं आहे का. अच्छा. कलर तोच आहे, फक्त शेप वेगळा आहे या फुलांचा. अच्छा. हा, इकडे पण आहे. ते पण ॲडेनियम. वाव, ते तर किती मोठं आहे. बघ किती सुंदर आहे. माझं घर झाल्यानंतर तुम्हाला सजवायचंय ते. हो ना, आपण गार्डन करूयात ना. आता इथं माझ्याकडून ज्या चुका झाल्या ते तुझ्या गार्डन मध्ये नको करायला. ते हे बघ, ही पीस लिली नवीन प्लांट केलेलं आहे, पण थोडीशी जरा तब्येत खराब आहे त्याची. होईल, चांगली होईल काही दिवसात. आता थोडं हे उन्हाळ्यामध्ये. कोणतं आहे? ते स्नेक प्लांटचा एक प्रकार आहे. अच्छा. हे अतिशय म्हणजे लो मेंटेनन्स असलेले प्लांट आहेत हे. एकदा लावलं त्याला पाहिजे काहीच गरज राहत नाही. अच्छा. खूप सुंदर दिसतात पण, आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन रिलीज करतात. वाव. इनडोअर आउटडोअर कुठे पण ठेवू शकतो आपण हे. आणि याच्या माझ्याकडे जवळपास 5 ते 6 जाती आहेत. बापरे. ही एक आहे, त्याच्याच इकडे आहे ती भाऊ म्हटलंच तरी चालेल. हा. हे बऱ्यापैकी मी जास्तीत जास्त लो मेंटेनन्स असलेले प्लांट मी लावलेले आहेत, कारण खूप वेळ द्यावा लागतो प्लांट काळजी घेण्यासाठी. मुलांना सांभाळण्यासारखाच प्रकार आहे हा एक. बरोबर. हा, इकडे पण बघ, इकडे पण बोन्स आहे. थोडं पाणी वगैरे नाही का कमी पडलं की लगेच. पाणीच नाही, खूप लागतं त्याला. मेन्यूर व्यवस्थित द्यावं लागतं, त्याची कटिंग प्रुनिंग करावी लागते, बऱ्याच गोष्टी आहेत. हे तुम्ही ऐकलं असेल, सुरणाची भाजी खाल्लेली का? मी नाही खाल्लेली. मग हे समजा एक आयुर्वेदिक भाजी असते. अच्छा. आपल्या अद्रक सारखी दिसते ती दिसायला. अच्छा. हा, पण हा, मग ती खाणं विकत खूप भेटतं चांगलं का? असतं. ती लावलेली मी आज, आणि याच्यामध्येच मग ब्रह्मकमळ हे मी लावलेलं आहे. दोन्ही सोबत वाढत ते आमचं. मग सुरण त्याला खाली येतात का? हा, खाली आलाय का कधी? आलेलं आहे ना, ती काही काही इथे दिसते. मग तुम्ही नाही केली का भाजी? मी केलेली एकदा, पण आवडली नाही कोणाला. खूप अशी बुळबुळीत होती ती, त्याच्यामुळं नाही आवडत ती. मी खाल्ली औषध म्हणून, बाकीच्याने नाही. इकडे पण बघ ना, हे खूपच छान बनवलं. हे कमळाचं मला खूप आवडलं. हे याला डॉंकी टेल म्हणतात बरं का. कशाला? या प्लांट का बरं? हे अशी टेल येते त्याला. हा. आणि हे कट करून आपण हे लावायला, म्हणजे रिप्लांट करायला खूप सोपं झाड आहे हे. अच्छा. एका झाडापासून मी जवळपास 20 एक झाड बनवले माहिती का? अच्छा. मागे आपण ते गिफ्ट. मैत्रिणींना पण गिफ्ट दिले मी हे. वा, हा, भारीच आयडिया. हे काढलं ना, याला प्लांट केलं की लगेच नवीन झाड बनून जातं. एवढा छोटा जरी पाट लावला ना, त्याचं असं मोठं सुंदर झाड बनतं. किती छान आहे. द्यायला Low पण किती छान maintenance वाटतं ना ते. लो मेंटेनन्स आहे ते, पण म्हणजे इंडोर चालतं, पण थोडंसं कधीतरी होऊन द्यावं लागतं. आणि हे सगळ्यात सुंदर झाड, याला बिचारायला काहीच नाही लागत. पाम ट्री आहे हे. अच्छा. आणि हे आहे नागचा काय बरं का. हे बघा किती उंच बापरे, गेलेला मी आहे. पहिल्यांदा पाहिला, म्हणजे ऐकले पहिल्यांदा. पान त्याचं सुंदर आहे, असं समजा सापाचा कसा शेप असतो, नागाच्या शेप सारखं आहे का? तसा shape आहे. अच्छा, हे बघ दाखवा. वरती. फणी कशी असते नागाची,
हा. शेप असतं म्हणून नागचाफा म्हणतात. व्हाईट फुल येतं बघ त्याला. आणि बोनसाय केलेलं दाखवा ना, ते तर सगळ्यात माझ्या सगळ्यात आवडतीचे तुम्ही केलेले. हे बघा ताईंनी स्वतः बोनसाय केले, ताईंनी आता आणि दादानी उन्हाळ्यामुळे मिळून. बघा ना, हे किती माझे झाड खराब होत आहेत. हा, हे कशाचं आहे? हे गुलमोहर आहे. अच्छा. पण हे किती वर्षाचं असेल काय वाटतं तुम्हाला? हे जवळपास 6 वर्षाचं झाड आहे. बापरे. आणि हे तुम्हाला कशावरून लक्षात येईल, तर याचं हे बूड जे आहे याला बोनसाय करताना थोडंसं कष्ट घ्यावं लागतं. त्याची मेन जी रूट असते ना ती बांधून ठेवावी लागते. म्हणजे ऍक्च्युली एक प्रकारे त्रास देणे झाडांना, पण मग एक आहे तो प्रकार, त्याच्यामुळे करतो. आणि हे पण एक बोनसायचं. हे बघा तुम्हाला इथं त्याला बांधलेले मार्क दिसतील. त्याला शेप वेगळा वेगळा देता येतो आपल्याला बोनसाय करताना. हे पण हे सगळे जवळपास हे सगळे जे झाडं आहेत ते 6-7 वर्षाचे आहेत हे सगळे. हे आहे वडाचं झाड. याला मागे पारंब्या पण आल्या होत्या, पण नंतर त्याची म्हणजे शेप चांगला व्हावा म्हणून आम्ही कट केल्या. त्या दिसत आहेत तुम्हाला इथे पण ते. आणि हे आहे बोगनविलिया. याला माझ्या मिस्टरांनी खूप सुंदर हे केलं आहे, काय म्हणतात ते, कलम केलेलं आहे. आणि एकाच झाडावर 3-4 रंगाचे फुलं पाहायला भेटतील आपल्याला. याला आले होते का अगोदर? हा, बरेचदा आलेले आहेत. सध्या पिंक आहे. ते कागदी फुलं म्हणतात तेच ना? तेच कागदी फुलं, पण मग त्याचं नाव बोगनविलिया आहे. तेही लो मेंटेनन्स आहे. आपण पाहतो की म्हणजे गव्हर्नमेंटच्या मॅक्झिमम गव्हर्नमेंटच्या ज्या रोडवर वगैरे झाड लो मेंटेनन्स असल्यामुळे. हे पण वडाचंच आहे. बघा इथे तुम्ही शेप किती सुंदर दिसते याचं खाली ना. हे पण वडाचंच आहे. हा, आणि हे बघताय किती सुंदर आहे. हे कॅक्टसचा प्रकार आहे. त्याचं नाव आहे बनी इयर कॅक्टस. किती सुंदर नाव आहे बघा, बनी इयर. तुम्हाला सगळं माहिती आहे, मला तर काहीच माहिती नाही. झाडं झाले ना मग माहिती. आणि हे बघा, हे केळीचं झाड आहे. मी एकदाच लावलेलं आहे, पण मग ते वारंवार किती वेळ झाले आपल्याला केळी? 4-5 वेळा खाल्ल्या. 4-5 झाड काढून टाकावं लागतं, वापस तिथे येऊन जातात. आणि खूप सुंदर म्हणजे वेगळ्या जातीची केळी आहे ही. खूप मोठी मोठी अशी. हो, छान केळी आहे ती. आपण किती सुंदर आहे. छान आहे. घरात नाही लावायचं ना ते? कोणतं कॅक्टस? हा, चालतं ना कुठे पण, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा. बरेच जण म्हणतात की हे झाड शुभ असतं अशुभ असतं. मी तर त्या गोष्टी मानत नाही, कारण निसर्गानं दिलेली देण आहे ती कसं काय अशुभ असू शकेल? हो ना. सगळे झाडं शुभच आहेत. त्याच्यामुळे मला बऱ्याच जणी सजेस्ट केलं की कॅक्टस नाही लावलं पाहिजे, पण मी तुझं नाही ऐकलं ते, मला पटलं नाही ते. ह्याच्यामध्ये माहित नाही याचं याला. हे फक्त दाखवूयात असं. हे बघा ताईंनी किती सुंदर. हे बघा ही डिझाईन पेंटिंग, सॉरी वारली पेंटिंग ही ताईंनी स्वतः केली. ताईंनी, मीत आणि दादांनी मिळून. मागच्या उन्हाळ्यात बनवली का? हा, मागच्या वर्षी. हे बघा टायरचं यूज. हे पण आम्हीच बनवलं होतं. थोडासा दुरावस्था झाली त्याची. नवीन होतं तेव्हा खूप सुंदर दिसायचं ते. कलर गेला का? कलर गेला जरा, असं हे पण झालंय, ते खराब होतंय. पाण्यामुळे लाकूड थोडंसं खराब झालं ते. सुंदर आहे. हे गोल्डन पोथोस म्हणतात त्याला. गोल्डन कलरचे आपलं मनी प्लांट आहे ना, साध्या भाषेत मनी प्लांट, आणि दुसरे मनी प्लांटचाच प्रकार आहे पण वेगळा आहे. गोल्डन पोथोस म्हणतात त्याला. इकडे ताईंकडे तुम्हाला झाड जवळपास मला वाटतं किती प्रकारची झाडं लावलेली आहेत तुम्ही? प्रकार बरेच आहेत, 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत. आणि कुंड्या माझ्या 200-250 कुंड्या झाल्यात. वरती पण आहेत ते, इथं पण. हे पीस लिली आहे, याचं पण खूप सुंदर फुल येतं. आणि हा आहे फॅन पाम म्हणतात त्याला. पाम ट्रीचाच एक प्रकार आहे हा पण. किती सुंदर येतं बघा हे. हो ना, खूप सुंदर वाटतं हे पण आहेत. हे 2 स्नेक प्लांट. आणि हे याचं झाड आहे, रबर प्लांट आहे. माझ्याकडे 2 प्रकारचे रबर प्लांट आहेत. ते घरामध्ये एक आहे ते रेड कलरचं, आणि हे येलो ग्रीन मध्ये. हे पण खूप सुंदर आहे बघा. याचं नाव नाही माहित मला, पण खूप सुंदर फुल येतं याला. येल्लो रोज एक फुल येतं सकाळी. याला पर्पल हार्ट म्हणतात या झाडाला. पर्पल कलरचं असल्यामुळे सुंदर दिसतं ते. नावं पण किती छान आहेत. नाव खूप सुंदर ठेवलेलं आहे.
इथं समोर पण आहेत आपल्याकडे. हे नारळ आपल्याला आता हे बघा, आहे ना, हे सुद्धा ताईंनी लावलेले. त्या दिवशी लावायचे आपल्याला, प्लांट करायचे. हे बघा आणखीन एक ॲडेनियमचा प्रकार. हे फुल बघा, हे वेगळंच आहे इकडे. हे पण आणि सगळ्यात जुनं झाड हे आहे आमचं, सगळं पहिला म्हणजे ॲडेनियम आहे आमचा हा. अच्छा. हे बघा इकडे हे मोरपंख आहे, किती सुंदर नाव आहे तसं पण. हम्म. आणि हा आपला साधा मनी प्लांट जो सगळीकडे आढळतो तो. झाडं बघायला भेटतील ताईंकडे. आणि हे इकडे बघा. आणि याला फुलंच येत नाही. तुमच्याकडे कोणाकडं याला फुल येण्यासाठी काही उपाय असेल तर ते नक्की सांगा. प्रत्येकांकडे एक पारिजातक असायलाच पाहिजे नाही का घरासमोर. मोठे झाल्यावर येईल ना अजून का नाही? असं काही खूप मोठं नसतं. झालं ते हो का? होत नाही. आणखी मी समोर पण लावलेले आहेत. हा कडीपत्ता समोर पण हे कडीपत्ता ताईंनीच लावलेले आहे. हा आंबा पण ताईंनीच लावलेला आहे. आता या ठिकाणी बघा हे खोदून ठेवले कुठे, हा इथे खड्डा करून ठेवला आहे. ते इथे लावणार आहेत ताई इथे नारळाचं झाड मीच्या बड्डेच्या दिवशी. आणखीन मला वाटतं 8 आणि दिवसांनी. हे बघा हा बेल पण आहे माझ्याकडे. हे बेलाचं झाड पण ताईंनी लावलंय. ही मोसंबी, तो लिंबू आले बरं का माझ्या याला, पहिला लिंबू आलेला आहे वा. आणि हा केशर आंबा आहे. बघू आता किती पुढच्या वर्षी येतील त्याला. बहुतेक किती. हे पण 5-6 वर्षाचं झाड आहे, पण आम्ही सारखं त्याची कटिंग केल्यामुळे थोडंसं त्याची ग्रोथ स्लो झाली. हे बघा लिंबू दाखवू का तुम्हाला? एकच मिनिट. हे बघा, हा, पहिला मला छोटासा दिसलं लिंबू. होतं. हे बघा पहिला आहे आणि एवढं सुंदर जाते ही, म्हणजे पूर्ण रस निघतो याच्यामध्ये आणि छान आहे. आमच्या गावाकडून आणलेलं आहे हे आम्ही. अच्छा. आणि हे कशाचं आहे ते? मोसंबी. हा. हे बघा वरती पण गॅलरीमध्ये पण बरेच झाडं लावलेले आहेत. काही घरात पण आहेत, ते दाखवूयात आपण. हे आहे लकी बांबू. हे पाण्यामध्ये पण येतं आणि मातीमध्ये पण येतं. मी मातीत लागलेलं आहे, कारण पाण्यातल्याला ना थोडं पाणी बदलायला वेळ झाला ना ते लगेच सडायला लागतं. अच्छा. म्हणून मग आता नवीन ट्राय केलेली. हे बघा खाली दाखवलं तुम्हाला मनी प्लांटचा. हा आता तिसरा प्रकार आणखीन एक. अच्छा, म्हणजे मनी प्लांटचे 3 प्रकार आहेत माझ्याकडे. ताईंकडे. आणि स्नेक प्लांट आपण जे उंच पाहिलं होतं त्याच्यापेक्षा हा वेगळा प्रकार. हम्म. आणि हे रबर प्लांट आहे. खाली आपण थोडंसं येलो बॉर्डर असलेलं बघितलं. हे पूर्ण ग्रीन आहे. हे मला खूप जास्त आवडतं, कारण की हे ना असं घरात ओरिजिनल असलं वाटतच पाहिजे. नाही. हे घरात असावं, कारण हे पण जास्त ऑक्सिजन रिलीज करतं. आणि जे टॉक्झिन्स असतात किंवा दूषित वायू असतात त्यांना पण ते कॅच करतं आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन रिलीज करतं. इकडे पण हे बघा आणखीन हा एक स्नेक प्लांटचा वेगळा प्रकार आहे. तो खाली बघितल्यापेक्षा वेगळा आहे हा. हे बघा, हे याचं नाव काय माहिती? ब्रोकन हार्ट. ब्रोकन हार्ट. किती सुंदर नाव आहे. आणि पान नॅचरलीच असं होतं बरं का. येताना सुरुवात पान एकदम नॉर्मल येतं आणि नंतर ते जसं जसं ग्रोथ होईल तसं असं येऊन जातं.